नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेची रणधुमाळीमधून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर जागा वाटपाबाबत 1.5 तास बैठक, तर उद्या उमेदवारांची यादी समोर येण्याची शक्यता। तर महादेव जानकर महायुतीतच, महायुतीकडनं रासपला लोकसभेची 1 जागा, महादेव जानकर परभणी लोकसभेतनं निवडणूक लढण्याची शक्यता। शरद पवारांना धक्का, पवारांनी जानकरांना दिली होती माढा लोकसभेची ऑफर, तर शरद पवारांचे आभार, मात्र मी महायुती सोबत कायम, महादेव जानकरांची प्रतिक्रिया। देवगिरीवरच्या बैठकीनंतर अजित पवार गटाला 7 जागांचा आग्रह, बारामती, शिरूर, रायगडसह सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोलीची मागणी। उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार असतील तर अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार, सूत्रांची माहिती। 3 दिवसानंतर उदयनराजेंची अमित शहांसोबत दिल्लीत काल रात्री उशिरा बैठक पडली पार, तर उमेदवारीबद्दल मात्र प्रतिक्रिया देण्यास उदयनराजेंचा नकार। शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस तर दुसरा ब्रह्मराक्षस, शिवतारेंचा निशाणा। कपट कारस्थान करून पवारांनी अनेकांना संपवलं, असाही विजय शिवतारेंचा आरोप। विजय शिवतारेंना आम्ही उमेदवारी देणारच नाही, आम्ही युती धर्म पाळणार, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। पक्षात असाल तर महायुतीचा धर्म पाळावाच लागेल असा सल्ला। तर मोदीरूपी महादेवाच्या पिंडीवर अजित पवार नावाचा विंचू बसलाय, चप्पल मारावी तर महादेवाला लागणार, ही लोकांची अडचण। विजय शिवतारेंची अजित पवारांवर जहरी टीका। तर राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंनी घेतली विजय शिवतारेंची भेट, महायुतीचा धर्म पाळा आणि अपक्ष निवडणूक लढू नका, भरणेंची शिवतारेंकडे विनंती।